बजावता का याची उत्सुकता आहे। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा। मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावं अशी मागणी आता मनोज जरांगेंनी केली आहे। त्यासाठी अंतरवालीतून महाराष्ट्र दणाणून सोडल्यानंतर आता ते थेट देशाच्या आर्थिक राजधानीत पोहोचलेत। त्यामुळे आता ओबीसी समाजही आक्रमक झालाय। ओबीसींचा टक्का कमी करण्याचा प्रयत्न झाल्यास रस्त्यावर उतरण्याचा इशारा मंत्री छगन भुजबळ यांनी दिला। त्यामुळे आता पुन्हा एकदा मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष पेटण्याची शक्यता आहे। पाहूयात स्पेशल रिपोर्ट। आमच्यावर जर अन्याय झाला, लाखोच्या लोंढ्या नद्या मुंबईमध्ये आल्याशिवाय राहणार नाही। एकीकडे मुंबईत मराठा आंदोलनाचा एल्गार सुरू आहे। मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी होत असतानाच दुसरीकडे ओबीसींनीही आता आंदोलनाचं हत्यार उपसलंय। मनोज जरांगे आणि तमाम मराठ्यांची ओबीसीतून आरक्षणाची मागणी पूर्ण होऊ नये यासाठी आता राज्यातल्या ओबीसी संघटना आक्रमक झाल्यात। केवळ संघटनाच नाही तर सरकारमधल्या काही महत्त्वाच्या ओबीसी नेत्यांनी आज मोठ्या बैठका घेतल्या। मुंबईमध्ये आज मंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत बैठक झाली, ज्यावेळी समीर भुजबळ, पंकज भुजबळ, प्रकाश शेंडगे, लक्ष्मण हाके यांच्यासह इतर ओबीसी नेते उपस्थित होते। ओबीसीत दुसरे वाटेकरी नकोत असा आक्रमक पवित्रा घेत भुजबळांनी रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिलाय। हायकोर्टाचे जजमेंट्स, त्यांना सुद्धा सुप्रीम कोर्टाचे जजमेंट्स, हे तुमचं जे काय गॅझेटियर्स, न्यामकन, तमकन सगळं दप्तर दाखवलं। म्हटलं हे सगळं आहे, हे तुम्ही लक्षात घ्या। हे ओलांडून तुम्ही ज्या दिवशी जाल त्याच्या दुसऱ्या दिवशी आम्ही कोर्टात हजर आहोत। आंदोलन तर करूच, पण कोर्टात सुद्धा आम्ही जाऊ। जरी कोण हट्टाग्रह करत असेल तर सरकारने जे आहे ते पाहून घ्यावं। आमच्यावर जर अन्याय झाला तर आम्ही सुद्धा लाखोच्या लोंढ्या नद्या मुंबईमध्ये आल्याशिवाय राहणार नाही, हे आज आम्ही इथे ठरवलेलं आहे। तर त्याच वेळी मुंबईत सुरू असणाऱ्या जरांगे पाटलांच्या आंदोलनाला विरोध करताना ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनीही काही आरोप केलेत। ज्या माणसांनी त्यांना जाऊन भेटी दिलेल्या आहेत त्यांनी ओबीसी आरक्षणाबद्दल आपली भूमिका लवकरात लवकर जाहीर करावी, नाहीतर ओबीसी बांधव यांना योग्य तो धडा शिकवतील। गॅजेटमध्ये कुठं सांगितलंय की मराठा समाज बॅकवर्ड आहे? त्या गॅजेटमधल्या नोंदीवरून मराठा समाज हा त्यांच्या बाबतीत सोशल डिस्क्रिमिनेशन झालंय असं कुणी सांगितलं? या महसुली नोंदी आहेत। त्यामुळं अशा गॅजेटियरला पकडून मराठा समाजाचं इन्क्लुजन ओबीसी मध्ये झालेलं इथला ओबीसी बांधव खपवून घेणार नाही, जे संविधानाला मान्य नाही, जे सर्वोच्च न्यायालयाला मान्य नाही। जालन्याचं जे अंतरवाली सराटी गाव मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी ओळखलं गेलं, त्याच ठिकाणी आज ओबीसी आंदोलन सुरू झालंय। आरक्षण मागण्याची ही संविधानिक विषय नाहीये, हे फक्त काहीतरी जनतेला बाकीच्या बेजार करायचं, परेशान करायचं आणि सरकारला बेजार करायचं। आज एक अशा जर ठिकाणी आपल्या देशाची राजधानी संविधानिक हे तशा ठिकाणी जर ही तुमची अवस्था तुम्ही करीत असतील तर हे देशाचं दुसऱ्या देशाला एक कलंक आहे, आपल्या देशाला येऊ। न शिकलेला व्यक्ती उभा करून ह्यांना कळत नाही, ह्यांना असं होत नाही म्हणून चालवलेलं आंदोलन आहे। हे सामान्य लोकांचं आंदोलन नाही। सामान्य मराठा बांधव हा ईडब्ल्यूएस मध्ये देखील खुश होता, कारण त्यांना त्या ठिकाणी 8.5% आरक्षण मिळत होतं। दुसरीकडे छगन भुजबळ ओबीसी नेते नाहीत असा हल्लाबोल आरपीआय खरात गटाच्या सचिन खरात यांनी केलाय। माननीय मंत्री छगन भुजबळ हे ओबीसीचे नेते नाही। माननीय मंत्री छगन भुजबळ यांना क्रांतीसूर्य ज्योतिराव फुले आणि संविधान निर्माता महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा नाव देखील घेण्याचा अधिकार नाही। ओबीसी समाजाने आणि बहुजन समाजाने ध्यानात ठेवावं। आरक्षणाच्या मुद्द्यावर कुणावरही अन्याय होऊ देणार नाही अशी भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केली आहे। तरीही जरांगे ठाम असल्यानं आता ओबीसी समाजही आक्रमक झालाय। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा।